दगड जरी उभा केला तरी आमचाच विजय होणार, अशा प्रचंड आविर्भावात आणि अति आत्मविश्वासात वावरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एका पोटनिवडणुकीने थेट जमिनीवर आणलंय। 31 वर्षापासून भाजपचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या बिहारमधल्या बांकेपूर विधानसभा पोटनिवडणुकीत असा काही ऐतिहासिक राजकीय भूकंप झाला आहे, ज्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे। जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भाजपला असा काही धक्का दिलाय की संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेलेली आहेत। प्रशांत किशोर यांनी तब्बल 18,000हून अधिक मताधिक्याने भाजपचा हा 31 वर्षांचा गड उद्ध्वस्त केलाय। पण प्रश्न असा पडतो की ज्या गडाला 3 दशके कोणी धक्का लावू शकलं नाही, तो बालेकिल्ला अचानक कसा ढासळला? या ऐतिहासिक पराभवामागे नक्की कोणती मुख्य कारण आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। भाजपच्या या पराभवाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण ठरलंय ते म्हणजे नीट पेपर लीक प्रकरण आणि त्यावरून पेटलेला तरुणांचा रोष। नीट पेपर लीक प्रकरणात जेव्हा दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं होतं, तेव्हा त्या शांततापूर्ण आंदोलनावर प्रशासनाकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। आपल्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुण विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवणं भाजपला या निवडणुकीत भयंकर भोवलेलं आहे। बांकेपूरमधील जेनझी म्हणजेच आजचा नवमतदार तरुण वर्ग या घटनेमुळे प्रचंड आक्रमक झाला होता। भाजपच्या या धोरणांविरोधात बांकेपूरच्या तरुणांनी थेट EVMद्वारे आपला रोष हा दाखवून दिलेला आहे। भाजपच्या विरोधात एकमुखाने मतदान करून तरुणांनी या लाठीचार्जचा बदला घेतलाय। दुसरं मुख्य कारण म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या भाजपला या निवडणुकीत राम मंदिराच्या दान चोरीचं प्रकरण चांगलं टाळलेलं दिसतंय। ज्या मुद्द्यावर भाजपने देशभरात आपलं राजकारण उभं केलं, त्याच राम मंदिराच्या दान चोरी प्रकरणातील आरोपांमुळे मतदारांच्या मनात मोठी शंका आणि प्रचंड संताप निर्माण झाला। नेहमी धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या भाजपचा हा बुरखा बांकेपूरच्या सुजाण मतदारांनी पार फाडून काढलाय। धर्माच्या नावावर चाललेला हा गैरप्रकार जनतेला अजिबात आवडलेला नाहीये आणि त्याचा थेट परिणाम मतपेटीवर झालाय। याशिवाय पराभवाचं तिसरं मोठं कारण म्हणजे नेहमीच धर्माचं राजकारण करणाऱ्या भाजपवर प्रशांत किशोर यांचा विकासाचा मुद्दा पूर्णपणे भारी पडला। भाजपने दरवेळीप्रमाणे या निवडणुकीतही धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला। मात्र जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी या पारंपरिक राजकारणाला बाजूला सारत शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि स्थानिक विकासाचा अजेंडा थेट जनतेसमोर मांडला। सतत धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजपला कंटाळलेल्या जनतेला प्रशांत किशोर यांच्या रूपात एक नवा आणि ठोस विकासाचा पर्याय दिसला। प्रशांत किशोर यांनी मांडलेला हाच विकासाचा मुद्दा भाजपच्या राजकारणावर वरचढ ठरलाय। आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तब्बल 31 वर्षांची सत्ता असून देखील बांकेपूर मतदारसंघाचा न झालेला विकास। सलग 31 वर्षे एकाच पक्षाकडे सत्ता असणं ही मोठी गोष्ट आहे, पण इतकी सत्ता असूनही बांकेपूर मतदारसंघातील मूलभूत प्रश्न, स्थानिक समस्या, रस्ते आणि बेरोजगारी यावर भाजपनं काहीही ठोस काम केलेलं नव्हतं। आम्ही उभे राहिलो तरी जिंकू या भाजपच्या अहंकाराला आणि अति आत्मविश्वासाला मतदार पूर्णपणे कंटाळलेले होते। 31 वर्षांपासून साचलेला हा जनतेचा राग शेवटी 18,000हून अधिक मतांच्या फरकानं हा बाहेर पडलाय आणि मतदारांनी प्रशांत किशोर यांच्या बाजूने कौल दिलाय। मित्रांनो, बांकेपूरचा हा निकाल फक्त एका पोटनिवडणुकीचा निकाल नाहीये, तर तो अहंकार, दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराविरोधात जनतेने दिलेला एक स्पष्ट आणि कडक इशारा आहे। धर्माच्या नावावर आणि अति आत्मविश्वासामध्ये निवडणुका जिंकण्याचे दिवस आता संपत चालले आहेत का? प्रशांत किशोर यांचा हा विजय बिहारच्या राजकारणात एक नवी पहाट ठरेल का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।